सकाळचे 10 वाजलेत. काही महत्त्वाच्या घडामोडी बुलेटिनमध्ये बघूयात. सुरुवातच एका मोठ्या बातमीनं. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर नगर पोलिसांनी हैदराबाद इथून अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे. गेल्या 3.5 महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता. रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी नगर पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा इथं दोघा मारेकऱ्यांनी गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या 2च दिवसात मारेकऱ्यांसह 5 आरोपींना जेरबंद केलं. हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे फरार होता. पोलीस पथकं त्याचा चौफेर शोध घेत होती. अखेर त्याला हैदराबाद इथून अटक झाली आहे. सुपारी देऊन बोठे यानं जरे यांची हत्या का केली हे आता समोर येईल. दरम्यान न्यायालयानं बोठे याला फरार घोषित करत 9 एप्रिलपर्यंत हजर होण्याचे आदेश दिले होते. पण अखेर या बोठेला अटक झालेली आहे. हैदराबाद इथून त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. साहेबराव, बोठे याचा तपास म्हणजे तो कुठे आहे या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न, चौकशी सगळ्या बाजूनी सुरू होती पोलिसांची आणि अखेर तो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे. सोना या सगळ्या प्रकरणावरती जवळपास 3.5 महिने बाळ बोठे फरार होता. कारण या सगळ्या प्रकरणामध्ये बाळ बोठे हा मेन आरोपी आहे. ज्यावेळेस रेखा जरे यांची हत्या झाली होती त्यावेळेस त्यांच्या मुलाने गाडीमधून एक फोटो काढला होता. हाच धागा पकडून पोलिसांनी त्यावेळेस मुख्य सूत्र फरवली होती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आली होती. परंतु बाळ बोठे हा गेली 20 ते 25 वर्षापासून क्राईम बीट हे बघत होता. त्यामुळे त्याला पोलिसांची मुवमेंट काय असेल, कुठल्या याच्यावर पोलीस काम करतात याची सगळी कल्पना होती. त्यामुळे त्यांनी कम्युनिकेशन करताना मोबाईल किंवा इतर गोष्टींचा वापर केला नाही आणि त्यामुळे पोलिसांचं सगळ्यात मोठं आव्हान होतं की बाळ बोठे हा शोधाचा गुन्हा. अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली एक टीम, एलसीबी टीम जी आहे, अनिल कटके हे स्थानिक पोलीस निशाखा जी आहे त्याचे ते पीआय आहेत. यांनी जवळपास 3 महिने या सगळ्या प्रकरणाचा पाठपुरावा करत होते. त्यांच्या फॉलोअपमध्ये होते आणि अनेकदा फॉलोअप करत असताना पोलीस अधीक्षक पंकज पाटील सुद्धा या प्रकरणाचा पाठलाग करत होते. परंतु या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळेस बाळ बोठेला अटक करण्यासाठी पोलीस जायची त्यावेळेस तो एक स्टेप नेहमी पुढे असायचा की त्यावेळेस पोलीस जायची त्याच्या आधी 10 मिनिटं, 15 मिनिटं किंवा अर्धा तास त्या ठिकाणातून तो फरार झालेला असायचा. त्यामुळे पोलिसांपुढे मोठं चॅलेंज होतं की बाळ बोठेला अटक करणं. त्यांच्यासमोर चॅलेंज होतं. दुसऱ्या बाजूंनी काही संस्थाही पुढे आल्या होत्या. रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनीही पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केलं होतं 1 दिवसाचं. पण साहेबराव, हा जो बाळ बोठे आहे त्याने या 5 जणांना हत्येची सुपारी का दिली हे आता समोर येईल. सोना हेच मोठं कारण होतं. कारण 3.5 महिने 5 आरोपींना अटक झाली. त्यांनी कबुली दिली होती की बाळ बोठेने 14 लाखाची सुपारी दिलेली आहे. त्याच्यात भरपूर पैसे रिकव्हर पण केले होते. फ्लिपकार्टवरून त्यांनी हत्या करण्यासाठी ते हत्यार पण त्यांनी वापरलं होतं. फ्लिपकार्टवरून मागवलं होतं. याचं प्लॅनिंग ठरलं होतं. पण याच्या माझा मोटिव्ह नेमकी काय आहे तो आतापर्यंत अद्याप स्पष्ट झालेला नव्हता. पोलिसांना हे तेच अपेक्षा आहे की नक्की काय त्यांनी हत्या केली, याचं कारण काय, बेसिक कारण काय आहे ते 10 वाजता पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची पत्रकार परिषद याच ठिकाणी होणार आहे. त्यावरती ह्या सगळ्या प्रकरणाचा खुलासा ते करतील. सोना, नक्की साहेबराव, म्हणजे पत्रकार परिषद ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी तुम्ही आहात आणि पुढच्या काही वेळामध्ये या सगळ्या संदर्भातला खुलासा होऊ शकतो. धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. अर्थातच न्यूज 18 लोकमतनं या सगळ्या बातमीचा सातत्यानं पाठपुरावा केला. 5 जणांना लगेचच अटक झाली होती. त्यांच्याकडनं बाळ बोठेचं नाव पुढे आलेलं होतं आणि 3-3.5 महिन्यांनंतर हैदराबाद इथून या बाळ बोठेला अटक झालेली आहे. आपण या सगळ्या घटनेसंदर्भातले अपडेट्स घेऊया. पुढच्या बातमीकडे तुर्तास वळतो आहोत. वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाजे यांनी ठाणे सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामिनाकरता अर्ज केलेला आहे. ठाणे सत्र न्यायालयामध्ये 19 मार्चला म्हणजे येत्या शुक्रवारी सुनावणी होणार आहे. एटीएसनं आतापर्यंत 3 वेळा वाजेंना चौकशीसाठी बोलवलेलं आहे अशी सूत्रांची माहिती आहे. तर येत्या काही दिवसात NIA कडून सुद्धा वाजेंची चौकशी होऊ शकते. शुक्रवारी वाजेंची 2 वेळा बदली झाली. पहिले पोलीस कंट्रोल रूम मध्ये आणि नंतर मग विशेष शाखा क्रमांक 1 मध्ये. मनसुख हिरेन यांच्या पत्नीनं खुनाचा आरोप करून सुद्धा वाजेंवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यांना निलंबित करून अटक करा अशी मागणी अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केली होती. सचिन वाजे यांची एकाच दिवसामध्ये 2 ठिकाणी बदली झाली. खरं तर ते आधी क्राईम ब्रांच मध्ये होते, मात्र क्राईम ब्रांच नंतर त्यांची कंट्रोल रूम मध्ये आणि कंट्रोल रूम मधनं
विशेष कक्ष क्रमांक 1 मध्ये बदली झाली। आतापर्यंत एटीएसनं 3 वेळा वाजेंची चौकशी केलेली असं कळतंय। NIA सुद्धा आता त्यांची चौकशी करणार आहे। पण या सगळ्या दरम्यान ठाणे सत्र न्यायालयामध्ये वाजेंनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि 19 तारखेला ठाणे सत्र न्यायालयामध्ये या संदर्भातली म्हणजे त्यांच्या अटकपूर्व जामिनासंदर्भातली सुनावणी होणार आहे। मनसुख हिरेन यांच्या प्रकरणामध्ये खूप मोठे आरोप सचिन वाझेंवर करण्यात आलेले आहेत। त्यांच्या पत्नीनं सचिन वाझेनेच मनसुख हिरेन यांची हत्या केली असा आरोप केलेला आहे आणि हाच मुद्दा अधिवेशनात सुद्धा प्रचंड गाजला। विरोधकांनी सचिन वाझेंचं तात्काळ निलंबन करावं अशी मागणी केलेली होती आणि महाविकास आघाडीतले नेते मंत्री वारंवार सांगत होते, गृहमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की या सगळ्या प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी होईल, पण तुर्तास तरी क्राईम ब्रांच इथून त्यांना हटवलं जाईल आणि त्यांची बदली केली जाईल। या दरम्यानच्या 2 दिवसात जेव्हा अधिवेशनात हा मुद्दा गाजत होता तेव्हाच आदल्या दिवशी सुद्धा आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा म्हणजे 2 दिवस सलग पोलीस आयुक्तांची भेट सचिन वाझेंनी घेतली होती। आपण थेट या सगळ्याविषयी अधिक बोलूया आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी। अजित, काय सविस्तर सांगाल? सचिन वाझे यांना झटका बसलेला आहे, अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळण्यात आलेला आहे, ही या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। सचिन वाझेंना मोठा धक्का बसलाय। सचिन वाझे यांना अंतरिम दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिलाय। सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे। जामिनासाठी जो अर्ज केला होता तो फेटाळण्यात आलेला आहे। अटकपूर्व जामिनावर 19 मार्चला सुनावणी। या सगळ्याविषयी अजित मांढरे यांच्याशी बोलूया, ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अजित, सचिन वाझेंना हा मोठा धक्का। सुवर्णा, खरं तर 10 मार्चला जेव्हा विमला मनसुख यांचा जबाब पुन्हा एटीएस नोंदवला त्याचवेळी स्पष्ट झालं होतं की सचिन वाझे यांच्यावरती आता एटीएसची टांगती तलवार लटकू लागलेली आहे। त्यामुळे काल 11 तारखेला सचिन वाझे यांनी कोर्टामध्ये त्या ठिकाणी अटकपूर्व जामीन आणि अंतरिम जामीन द्यावा, अटकेपासून संरक्षण द्यावं याकरता अर्ज केले होते। तर त्यातला अटकेपासून संरक्षण आणि अंतरिम जो त्यांचा जामीन अर्ज होता तो दोन्ही अर्ज जे आहेत ते न्यायालयाने फेटाळलेले आहेत। तर त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जो आहे त्याच्यावरती 19 मार्चला सुनावणी ठेवण्यात आलेली आहे। म्हणजे जर आपण पाहिलं तर सचिन वाझे यांना अटकेपासून संरक्षण जे होतं ते म्हणजे त्यांना जे अटकेपासून संरक्षण पाहिजे होतं ते मात्र कोर्टाने त्यांना दिलेलं नाहीये। याकरता कोर्टाने त्यांना नकार दिलेला आहे आणि त्यांच्या अटकपूर्व जामिनावरती 19 तारखेला सुनावणी ठेवली आहे। याचा अर्थ एटीएस जे सचिन वाझे यांना कोणत्याही क्षणी अटक करू शकते किंवा त्यांच्या अर्ज सुनावणी ची वाट न पाहता किंवा त्यांच्या अटकपूर्व जामिनाची वाट न पाहता त्यांना त्या ठिकाणी अटक देखील करू शकते, असा हा संपूर्ण तांत्रिक मुद्दा आहे। सचिन वाझे काही क्षण थांबवते, आपल्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा स्पष्ट करूया की अटकपूर्व जामिनाच्या अर्जावर 19 तारखेला सुनावणी होणार आहे, पण हा नेमका काय तांत्रिक मुद्दा आहे? 2 अर्ज त्यांनी केलेले होते का? अजित, मी पुन्हा एकदा आपल्याला सांगेन, आपल्या प्रेक्षकांना सांगा काय या तांत्रिक बाबी आहेत ज्याचा उल्लेख आता आपण करत होता। सुवर्णा, 2 अर्ज या ठिकाणी करण्यात आले होते। पहिला अर्ज जो होता तो अंतरिम जामीन म्हणजे अटकेपासून संरक्षण मिळण्याकरता किंवा जी तपास यंत्रणा आहे त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याकरता हा अर्ज केला होता, तोच अर्ज सचिन वाझे यांनी केला होता। तर दुसरा अर्ज त्यांचा हा होता की अटकपूर्व जामीन म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना अटक होऊ नये याकरता न्यायालयाकडे त्यांनी विनंती केली होती, एक अर्ज केला होता। या पार्श्वभूमीवरती या सगळ्या गोष्टीमध्ये जर पाहिलं तर त्यांचा अंतरिम जामीन जो आहे म्हणजे अटकेपासून संरक्षण किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये ही जी मागणी किंवा ही जी विनंती त्यांनी कोर्टाला केली होती ती मात्र कोर्टाने फेटाळलेली आहे आणि त्यांचा अटकपूर्व म्हणजे त्यांना या प्रकरणामध्ये अटक करू नये, ते तपास यंत्रणांना सहकार्य करायला तयार आहेत किंवा कोणत्याही प्रकारे संपूर्ण प्रकरणाला कुठे डॅमेज करणार नाहीत अशी ती विनंती केली जाते। तो अर्ज मात्र न्यायालयाने 19 मार्चला सुनावणीकरता ठेवलेला आहे। म्हणजे 19 मार्चला सचिन वाझे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे, पण तत्पूर्वी कोर्टाने त्यांना अंतरिम जामीन देण्यास नकार दिलेला आहे। म्हणजे सचिन वाझे यांच्यावरती सतत अटकेची टांगती तलवार राहणार हे आता स्पष्ट झालेलं आहे।
नक्की अजित, पण इकडे महाविकास आघाडी सरकार जोपर्यंत विरोधी पक्ष सांगत होतं की निलंबन करा वाझेंचं आणि लवकरात लवकर त्यांना अटक करा, तर चौकशी झाल्याशिवाय अटक होऊ शकत नाही असंच एक कारण पुढे केलं जात होतं सरकारच्या सगळ्या नेत्यांकडून किंवा मंत्र्यांकडून. आता अटक होऊ शकते, तर ती कुठल्या मुद्द्यांना धरून अटक केली जाऊ शकते? सुना, तोच मुद्दा आहे की ज्यावेळी 7 तारखेला एटीएसनं विमला मनसुख यांचा सविस्तर जबाब नोंदवून पहिली FIR दाखल केली होती, त्यानंतर 10 मार्चला म्हणजे 2 दिवसापूर्वीच एटीएसनं पुन्हा विमला मनसुख यांना त्यांनी तक्रार केली जी आहे त्या संदर्भात रिवाईज करण्याकरता किंवा त्यात काही बदल आहे का हे विचारण्याकरता बोलवलं होतं. कारण का ही एक प्रक्रिया असते, तक्रारदार जेव्हा तक्रार देतो त्यावेळी त्याची मानसिक स्थिती आणि त्यानंतर तक्रार दिल्यानंतर काही दिवसानंतरची मानसिक स्थिती यामध्ये खूप फरक असतो. त्यामुळे दुसऱ्यांदा दिलेला जबाब जो असतो तो जास्तपणे ग्राह्य धरला जातो आणि या अनुषंगे त्यांनी आधी दिलेला जबाब जो आहे किंवा आधी दिलेली तक्रार जी आहे त्यावर ते ठाम आहेत का, त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्यावर ते ठाम आहेत का, या सर्व गोष्टींची शहानिशा करून जो पुरवणी FIR जो असतो तो दाखल केला जातो. आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आधी म्हणजे सुरुवातीची जी FIR जी होती त्यामध्ये अज्ञात इसम म्हणजे विमला मनसुख यांनी जे आरोप केले होते की त्यांच्या पतीची हत्या करण्यात आलेली आहे, त्या हत्येचा आरोप जो आहे तो एटीएसनं त्यांच्या FIR मध्ये अज्ञात इसम यांच्यावर केला होता. पण नंतर जेव्हा दुसरी रिवाईज FIR झाली तेव्हा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एटीएसच्या रिवाईज FIR मध्ये त्या आरोपींच्या रकान्यामध्ये आरोपींच्या जो कॉलम असतो त्यामध्ये 3 ते 4 लोकांची नावं त्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. याचा अर्थ एटीएसला हे स्पष्ट झालेलं आहे की काही तांत्रिक पुरावे किंवा काही प्राथमिक तपास जो आहे त्यातून काही अशा गोष्टी समोर आलेल्या आहेत की जे आरोपींची ज्यांच्यावरती आरोप केले जात होते किंवा जे आरोपी आहेत असा संशय व्यक्त केला जात होता त्यांच्या विरोधात सक्षम पुरावे एटीएसला हातात लागलेले आहेत. त्यामुळे त्यांची नावं जी आहेत ती त्या ठिकाणी त्यांनी आरोपीच्या यादीमध्ये. मी आपल्याला विनंती करेन आपण असेच सोबत राहा. आपल्याबरोबर कायदे तज्ञ असीम सरोदे जोडले गेलेले आहेत. असीम सर, ही सगळी केस किंवा हे सगळं प्रकरण आपण बघताय, आता राजकीय पातळीवर काय सुरू आहे, आरोप प्रत्यारोप काय, हा सगळा जरी वेगळा मुद्दा असला तरी सचिन वाझेंना कधीही अटक होऊ शकते. त्यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला गेलेला आहे. काय कायद्याच्या चौकटीतून आपण सांगू शकाल या सगळ्याविषयी? अनेकदा असं होते की राजकीय पक्ष हे काही पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या कडेवरच घेऊन वावरत असतात असं बरेचदा चित्र दिसते. आणि जेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्यांचं महत्त्व वाढवण्यात येते तेव्हा आपोआपच ते अधिकारी आपल्या कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन काहीतरी काम करण्याचा प्रयत्न करतात आणि तसे काही प्रकार अनेकदा महाराष्ट्रात घडलेले आहेत. सचिन वाझेंच्या बाबतीत आपल्याला पाहायचं असेल तर त्यांच्यावर शंका काही गोष्टींच्या महत्त्वाच्या व्यक्त करण्यात आलेल्या आहे. त्याची शहानिशा जरूर झाली पाहिजे, परंतु सुरुवातीलाच क्रिमिनलाइज करणं, गुन्हेगारीकरण करणं एखाद्या व्यक्तीचं हे बरोबर नाही. म्हणजे इव्हन माझं हे नेहमीचं म्हणणं आहे की गंभीरात गंभीर गुन्ह्यामध्ये सुद्धा जर जामीन मिळत असेल तर आता जे प्रकरण आहे ते कॉन्स्पिरसी बेस्ड आहे. त्यामुळे त्याची चौकशी जर होऊ शकत असेल आणि आरोपी पळून जाण्याची शक्यता नसेल तर त्याच्यामध्ये जामीन देण्यासाठी काही हरकत नसते. परंतु जे खालच्या स्तरावरील जिल्हा स्तरावरील न्यायाधीश असतात बरेचदा, त्यांना जेव्हा राजकीय संदर्भ त्या काही एका प्रकरणामध्ये दिसतात तेव्हा त्यांना वाटते की आपल्या हातून काही चूक व्हायला नको, त्यामुळे ते साधारणतः जामीन नाकारतात आणि उच्च न्यायालयात तशा प्रकारचे जामीन झालेले आपण अनेकदा बघितलेले आहेत. या प्रकरणात सुद्धा जामीन होईल, त्यांची अटक कदाचित टळली जाईल, पण त्यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करणं हे अपेक्षित राहील. असीम सर, एटीएसने 3दा चौकशी करता सचिन वाझेंना बोलवलेलं होतं. NIA सुद्धा त्यांची चौकशी करणार आहे. FIR जी होती पहिली त्यात अज्ञात इसम लिहिलेलं होतं, दुसरी जी FIR होती त्यामध्ये स्पष्टपणे नाव आलं. ह्या सगळ्या गोष्टी बघता त्यांना एटीएस अटक करू शकतं का आत्ताच्या घडीला? कारण आता जामीन अर्ज पण फेटाळलाय. ते जर चौकशीला सहकार्य करत नसतील तर एटीएस त्यांना जरूर अटक करू शकते आणि मला असं वाटतं की त्यांनी सगळी चौकशीला मदत केली पाहिजे. आम्ही नेहमी हे सांगत आलेलो आहे की प्रत्येक भारतीय नागरिकाचं चांगला नागरिक म्हणून हे कर्तव्य आहे की त्यांनी चौकशीला मदत केली पाहिजे. परंतु चौकशीच्या नावाखाली मुद्दामून कोणाला तरी अटक करणं हे सुद्धा व्हायला नको. त्यामुळे सचिन वाझेंच्या प्रकरणामध्ये त्यांनी कार्यकक्षेच्या बाहेर जाऊन काहीतरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे का, कोणाला तरी खुश करण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये त्यांनी आपल्या पोलिसी अधिकाऱ्यांचा गैरवापर केलेला आहे का, या सगळ्या गोष्टींचा तपास नक्कीच आवश्यक आहे आणि त्यांनी तपासामध्ये सहकार्य केलं नाही तर त्यांना अटक होऊ शकते. नक्की. असीम सर, आभार. आपण अनेक गोष्टी उलगडून सांगितल्यात त्याबद्दल. अजित, आपलेही आभार.
या बातमीवर आपली नजर असेलच, पण आता आपण थेट जातोय नगरला. पत्रकार परिषद सुरू झालेली आहे पोलिसांची, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय. अर्थातच प्रकरण आहे रेखा झरे हत्या प्रकरण. पत्रकार बोठे याला अटक झालेली आहे. हैदराबाद इथून त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि पोलीस अधीक्षक आता पत्रकार परिषद घेत आहेत. त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघतो आहोत. बोठे यानं 5 जणांना रेखा झरे यांच्या हत्येची सुपारी दिलेली होती. ते 5ही जण लगेचच ताब्यात आलेले होते, पण बोठे मात्र 3.5 महिने पोलिसांना गुंगारा देत राहिला. हैदराबादमधून अखेर त्याला अटक झालेली आहे. त्याने सुपारी का दिली होती रेखा झरे यांची, त्याच्याविषयीची माहिती आपल्याला मिळू शकेल. पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेत आहेत. थेट प्रक्षेपण आपण नगरमधून बघतोय. असं नेमकं काय घडलं होतं की पत्रकार बाळ बोठे यानं रेखा झरे यांच्या हत्येची सुपारी या 5 जणांना दिली होती, ते कदाचित कळू शकेल किंवा अजून काही कालावधी लागणार असेल तर त्याच्याविषयीची माहिती, नेमकी कारवाई कशी केली बोठेवर, त्याला कसं पकडलं याविषयीची माहिती पोलीस अधीक्षक देतील. अहमदनगरहून आपण हे थेट प्रक्षेपण बघतोय. रेखा झरे हत्या प्रकरणाचा उलगडा कदाचित या पत्रकार परिषदेमधून होऊ शकतो. 5 जणांना आधीच अटक झालेली आणि बाळ बोठेला हैदराबादमधून 3.5 महिन्यांनंतर अटक करण्यात आली आहे. नोव्हेंबरला रेखा झरे यांची हत्या झालेली होती. सुरुवातीला तर असं कळत होतं की गाडी ओव्हरटेक करण्याच्या नादातून हाणामारी झाली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, पण नंतर खूप मोठी घटना समोर आली. पत्रकार परिषद 30 नोव्हेंबर 2020 रोजी रेखा झरे यांचे जे हत्याकांड झालं होतं, त्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील याला आज सकाळी अहमदनगर जिल्ह्यातील 6 पथकांनी विविध ठिकाणी सर्च करून आज सकाळी बरोबर 6:30 वाजता त्याला अटक करण्यामध्ये यश आले. साधारण गेले 5 दिवस हे ऑपरेशन चालू होतं, पण त्याच्या मागची तयारी साधारण गेल्या 1.5 महिन्यापासून मिळालेल्या लिंकच्या आधारे हे सगळं ऑपरेशन राबवलं गेले. 6 टीम्स वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या या हैदराबादमध्ये तळ ठोकून होत्या आणि या 6 टीम्सनी मिळून विविध ठिकाणी शोध घेतला. साधारण 3 ठिकाणी गुंगारा देण्यामध्ये बोठे पाटील हे यशस्वी झाले, परंतु शेवटी आज सकाळी 6 वाजता एका हॉटेलमध्ये, आणि त्या हॉटेलमध्ये सुद्धा रूमला बाहेर कुलूप लावलं गेलं होतं, असं दाखवण्याचा प्रयत्न होता कुणी आलं तरी आतमध्ये कुणी नाहीये. तर तिथे पोलिसांनी फोर्स एंट्री करून आतमधून सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. याबरोबरच या पूर्ण 3 महिने साधारण 10 दिवसाच्या कालावधीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील माझे सर्व अधिकारी, म्हणजे माझे ॲडिशनल एसपी सौरव अग्रवाल, डीवायएसपी अजित पाटील, PI LCB कटके, आमची सर्व सायबरची टीम, जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या विविध टीम्स आणि आजच्या टीममध्ये PI यादव, PI गायकवाड आणि आमचे लेडी ऑफिसर गडकरी मॅडम, याबरोबरच 3 API, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं API सानप जे तालुका पोलीस स्टेशनला आहे, API दिवटे आणि सोलापूर जिल्ह्यातील API पाटील, अशा 6 पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आली. याला नगर जिल्ह्यातील टेक्निकल स्टाफ बरोबरच महाराष्ट्र पोलिसांची सुद्धा खूप मोठी मदत झाली. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग सर, जॉईंट कमिशनर मिलिंद भारंबे सर, रश्मी करंदीकर मॅडम, महाराष्ट्र सायबरचे यशस्वी यादव साहेब, संजय शिंत्रे साहेब, या सगळ्यांचं या सगळ्या ऑपरेशनमध्ये खूप मदत झाली. विशेषतः हैदराबादचे पोलीस कमिशनर भागवत साहेब यांच्यासह सगळ्यांनी मदत केली आणि या विविध ठिकाणाच्या मदतीच्या आधारे गेल्या 3 महिन्यापेक्षा जास्ती कालावधीमध्ये गुंगारा देणारा मुख्य आरोपी
याला अटक करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. याच्याबरोबरच त्याला सहारा देणार आहे त्या ठिकाणचे वकील अकुले आणि त्यांचे 3 इतर साथीदार यांना सुद्धा अटक करण्यामध्ये पोलिसांना यश मिळालं. जनार्दन अकुले हे हैदराबादचेच आहेत. जी माहिती प्राप्त झाली त्याच्यामध्ये श्री मोठे हे उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये तिथे राहत असताना त्यांची मुली होत होती. आणि विशेष म्हणजे या आरोपीकडे विविध गुन्हेगार ठेवले जायचे, त्यांना सहारा दिला जायचा, त्यांची गोपनीयता ठेवली जायची आणि पोलीस आले तर त्याला संरक्षण दिलं जायचं. हैदराबादच्या बिलाल नगर सारख्या दाट वस्तीच्या ठिकाणामध्ये जिथे बरेचसे क्रिमिनल राहतात असा कुविख्यात असा जो परिसर आहे याच्यामध्ये हे आरोपी राहत होते. आणि या आरोपींनी या ठिकाणी राहून असंही निष्पन्न झालं की जो फोन वापरला गेला होता तो फोन सुद्धा पूर्वी 2018ला एक कुविख्यात गुन्हेगार यांनी वापरलेला होता. या सगळ्या ऑपरेशन मध्ये भाग घेणाऱ्या माझ्या सर्व टीमचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. आणि ज्यांनी याच्यामध्ये मदत केली अशा अनेक लोक आहेत, या लोकांचं सुद्धा मी जसं की आभार मानतो. त्याचा मोटिव्ह काय नेमकी आला, मोटिव्ह कशामुळे त्याने हत्या केली, काय कारण आलं पुढे? याच्यामध्ये आपण चार्जशीटमध्येच याचा उल्लेख केलेला आहे की त्याच्यापासून आपल्याला भीती आहे, हा मोटिव्ह घेऊन हिच्याकडून माझी बदनामी होईल काय अशा प्रकारचा एक संशय घेऊन रेखादरी जर राहिल्या तर माझ्यावरती गुन्हे दाखल होतील किंवा ते माझ्याविरुद्ध तक्रार करतील, हा याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा मोटिव्ह आहे. नेमकं काय कारण होतं की बुवा त्या तक्रार करतील किंवा माझी बदनामी होईल, नेमकं काय कारण होतं त्यामुळे नेटवर्क होतं? याच्यामधलं अजूनही इन्व्हेस्टिगेशन पूर्ण संपलेलं नाहीये. आमचा तपास अद्यापही बाकी आहे. त्यामुळे या सगळ्याचा जेवढा मी रेकॉर्डवर आला ते सांगितले. आणि पुढे चार्जशीट याच्यामध्ये दाखल होणार आहे. अद्यापही तपास न संपल्यामुळे मी सगळ्या गोष्टीचा खुलासा आजच्या तारखेला करू शकेन. खंडणी जी दिलेली आहे ती यांनीच दिलेली आहे निश्चित झाली. सुपारी हे तपासामध्ये अद्याप स्पष्ट होतंय, पण याच्यामध्ये अधिक तपास करणं गरजेचं आहे. आणि याच्या मागे सूत्रधार तेच आहेत, हे अगदी क्लिअर झालेले आपल्या आहे. राज्यातून किंवा जिल्ह्यातून कुणी मदत केलेली आहे याच्या संदर्भात बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. इथल्या मदतीशिवाय काही होणार नव्हतं. त्यामुळे इथेही काही लोकांनी मदत केलेली दिसतंय. त्यापैकी एका आरोपीला आम्ही आतापर्यंत ताब्यात घेतलेले आहे. अधिक चौकशी करून पुढील कारवाई करा. अजून किती आरोपी, काय शक्यता आहे का वाढण्याची? आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? निश्चित ज्या लोकांनी मदत केली, ज्या लोकांनी हार्बरिंग केलं, ज्या लोकांनी आरोपीला फरार राहण्यासाठी सहकार्य केलं, यांचा रोल तपासून यांचा रोल याच्यामध्ये त्यांना निश्चित अटक केली. हैदराबादमध्ये किती दिवसापासून? आमची टीम आज 5वा दिवस आहे. आज सकाळपर्यंत 5वा दिवस आहे. आणि या 5 दिवसामध्ये जवळजवळ हैदराबादच्या सर्व परिसरामध्ये सर्च ऑपरेशन आहे. नगरमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेले. अधिक तपास आम्ही करतो. हैदराबादमधून की नगरमधून एकाशी 4 हैदराबादमधून आम्ही 4 लोकांना ताब्यात घेतलेले. ज्याच्यामध्ये जो मुख्य व्यक्ती होता सहारा देणारा, याला सुद्धा आपण अटक केली. नगरमधून कशी काय मदत केलेली त्यांनी? आता हे तपासामध्ये निष्पन्न होईल, पण मदत केल्याचं प्रथमदर्शनी तरी दिसतंय. नगरमध्ये आणलंय का आरोपीला? नाही, आज सकाळीच ताब्यात घेण्यात आलेले. आता आमची टीम तिथून रवाना झाली. एकूण किती आरोपी झाले आता याच्यामध्ये? आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये 10 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. या 10 पैकी 5 जणांचे वृत्त चार्जशीट पाठवण्यात आलेले आहे आणि 5 जण आता आमच्या ताब्यात. यापैकी 3 आरोपींना काल कोर्टासमोर प्रोड्यूस करण्यात आले होते. त्यांना 16 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे. एका आरोपीचा आम्ही ट्रान्झिट रिमांड घेतलेला आहे आणि एक आरोपी आता मुख्य आरोपी जे आहेत ते आता येत आहेत. 3 PC घेतले, त्यांची नावं द्यायला काय हरकत नाही? आम्ही प्रेस नोटमध्ये देतो. आरोपींनी फरार असताना काही वेषांतर वगैरे केलं होतं की चेहरा वगैरे? आपल्याला आल्यावर कळेल. थोडंसं हा प्रयत्न केला गेलेला आहे की त्याच्यामुळे इझी आयडेंटिटी होईल. काही इतर काय डॉक्युमेंट विद्यमान काही असतात तरी बाबा काय त्याचे? बऱ्याचशा गोष्टी तिथून ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. त्याचा तपास पोलीस करतो.
तरी काय आणि आता ते इथं आल्यानंतरच की सर एक वकील 3 जण तिथून आणि तिथला एक असे 5 जण घेतले ना. इथला एक अजून ताब्यात आहे, अटक केलेली नाही. की आता मालमत्ता जप्तीची कारवाई बरेच केली की नाही आहे, संख्या बरेच आहे. आहेत वापरलेले बरेच. तसं मालमत्ता जप्तीची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. रेखा झरे हत्या प्रकरण आतापर्यंत 10 जणांना अटक झालेली आहे. काही जण ताब्यात सुद्धा घेण्यात आलेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याने ही हत्या करण्याची सुपारी दिली तो पत्रकार बाळ बोठे आणि त्याला आसरा देणारा, अशा सगळ्यांना अटक झालेली आहे. एक छोटासा ब्रेक, लगेच भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. नाशिक शहरामध्ये आज वीकेंड लॉकडाऊन लावण्यात आलेला आहे. शनिवार आणि रविवार असल्या कारणानं लॉकडाऊन लावला गेला आहे आणि नाशिककरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे. नाशिक शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं बंद आहेत. इतर ठिकाणी सुद्धा अत्यावश्यक सेवा देणारी दुकानंच सुरू आहेत. दरम्यान नाशिकमध्ये गेल्या 24 तासात तब्बल 844 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या नाशिक शहरात 522 कंटेनमेंट झोन्स आहेत. या सगळ्याची दखल राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी घेतली आहे. नाशिकचे पोलीस तर तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. झपाट्यानं होत असलेली वाढ पाहता नाशिकचे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीची बैठक बोलावलेली आहे. सुटी असून सुद्धा सगळे पालिका अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील असे आदेश देण्यात आलेले आहेत. या बैठकीला पालिका अधिकाऱ्यांसह शहर पोलीस दलातील अधिकारी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. बातमी आहे उल्हासनगरमधून. पोलिसाच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आलाय. उल्हासनगरच्या भाटिया चौकात कारवाई सुरू होती. मास्क न घातलेले, मास्क घातलेले अशांवर ही कारवाई होती. मास्क घातलेला नसलेल्या बाईकस्वाराला पोलिसांनी थांबायला सांगितलं, मात्र बाईकस्वाराने पोलिसाच्या अंगावर बाईक घालण्याचा प्रयत्न केला. त्याला तिथून निघून जायचं होतं. त्याने समोर पोलीस उभा होता, त्याला अडवत होता, तेही लक्ष दिलं नाही आणि पोलिसावर बाईक घालण्याचा प्रयत्न केला. कोरोनाचा धोका वाढत असल्याने पोलीस आणि प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. नियमांचं पालन करायला लावलं जात आहे. अशा वेळी सहकार्य करण्याची गरज असताना नागरिकांचं हे बेजबाबदार वर्तन समोर आलंय. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत.